नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी मेथीची भाजी दाखवणार आहे रेसिपी. तर मेथीची आज आपण मोठा जुडा असतो ती भाजी नाहीये, एकदम छोटी छोटी मेथी आहे ही. म्हणजे आपल्या एका दाण्याला जे एक छोटस रोप येतं त्याला फक्त 2 पानं आलेली आहे अशी ही मेथी आहे. म्हणजे ह्याच्या मुळाचा सुद्धा इथे भाजीमध्ये वापर केला जातो, एवढी ही कोवळी मेथी आहे. शरीरासाठी उत्तम आणि पौष्टिक ही मेथी आहे. आमच्याकडे ही मेथी भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आवडीने खाल्ल्या जाते. त्यात मार्केटला ही अगदी रोज विकायला असते, हिवाळ्याभर ही मेथी विकायला असते. आणि पुलनमध्ये येणारी मेथी आहे. आपल्या समुद्राच्या किनारी जी पुलन असते त्या पुलनमध्ये ही मेथी लावल्या जाते. आणि जे ही मेथी लावतात त्यांचं बरोबर ठरलेलं असतं की आज एवढा पट्टा हा मेथीचा काढला तर उद्या बरोबर दुसरा येणार आहे, त्यानंतर तिसरा येणार आहे. कारण ही मेथी जास्त वेळ ठेवू शकत नाही आपण, लगेच पाणी होऊन जाते, सडून जाते ती. त्यामुळे जे लावतात तेही ही बरोबर त्यांच्या ठरलेल्या याच्याप्रमाणे ते काढतात आणि तेवढी विकतात. आणि आपणही मेथी घेतल्यानंतर ही लगेचच करायची असते. तर ही पौष्टिक मेथी आपल्याला इथे आज बनवायची आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला आता ही मेथी साफ करायची आहे. तर एक असं मोठं भांड घेतलेलं आहे मी. आणि हे जे आता छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या आहेत तर हे आपल्याला अशा कापून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आता हे असं हे मेथीच लागलेलं असतं हे सर्व. तर तेही आपल्याला कसं स्वच्छ होतं ते बघूया, कारण एवढी छोटी मेथी आपण कशी साफ करायची. तर ह्या मुळांचा सुद्धा इथे आपल्याला वापर करायचा आहे. ह्या मेथी मधलं काहीच वाया जात नाही, संपूर्ण मेथी इथे आपण वापरू शकतो. हे बघा, तर अशीच सर्व मेथी मी ही कापून घेणार आहे बारीक. ही जर तुम्ही ठेवलात सकाळी घेऊन संध्याकाळपर्यंत तर इथे अगदी सडायला सुरुवात होते आणि पाणीच होऊन जातं डायरेक्ट या मेथीचं. म्हणून ती ताजी ताजी घ्यायची आणि ताजी ताजी करायची. सर्व पौष्टिक गुण आपल्याला त्यातले मिळतात. तर अशी सर्व मेथी मी इथे कापून घेणार आहे. चला, इथे आपली सर्व मेथी इथे कापून झालेली. तर हे बघा, याच्यामध्ये बघू शकता की मातीचं हे किती उपटून जशी उपटली तशी थोडीशी धुतात आणि त्याच्या जुड्या बांधल्या जातात. तर ही सर्व घाण आपल्याला या भाजीतली साफ करायची आहे. तर चला आपण आता ही घाण कशी साफ करायची ते बघू. तर हे बघा, पूर्ण असं थोडस हाताने अलगद आपलं मिक्स करत ही भाजी, म्हणजे त्यातली जी घाण आहे ती खाली जाते. आणि चाळणीमध्ये आपल्याला हे वरचे जे आलेली भाजी आहे तरंगून तर ती आपल्याला एका चाळणीमध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये काढून घ्यायची. बघा, आता खाली घाण मी इथे दाखवते. आणि हे 2-3 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, एकदम सगळे त्यातली घाण निघून जाते. स्वच्छ आपली भाजी दिसते. एका पाण्याने अजून धुवून घेणार आहे आपण. इथे आपली मेथी साफ झालेली आहे, बघा, स्वच्छ एकदम. तर मेथी आपण आता चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे. तर इथे एक कांदा घेतलेला आहे मी, एकदम छोटा पण नाही एकदम मोठा पण नाही. या भाजीला कांदा जेवढा घालाल तेवढं तुम्ही चांगलं आहे. आणि आता उन्हाळा सुरू होणार थोडे दिवसात, तर पांढरे कांदे आता यायला लागलेले आहे, पाथीचे पण. आणि जेवणाबरोबर खातो तेही कांदे आता ज्यांनी खूप लवकर लावले ते यायला लागलेले आहेत. तर इथे पातेचा कांदा घेणार आहे थोडासा, बघा एवढा पाते सगट. आणि एक हा कांदा आपण घेतलेला आहे. आणि या भाजीमध्ये पद्धतीने टाकणार आहे त्या पद्धतीने करून टाकला तर एकदम छान लागतो. तरी पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल. बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पण हे वरती साल व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी हे काढून घेणार आहे. नाहीतर मी बटाट्याची साल व्यवस्थित चांगली असेल तर मी काढत नाही, स्वच्छ धुवून घेते 2 पाण्याने. आणि ही साल थोडीशी मला खराब वाटते म्हणून मग याच्यावरची साल मी काढून घेते. ह्याच्या आपल्याला अशा पातळ स्लाइस करायच्या आहेत बटाट्याच्या. लसणाच्या पाकळ्या आहेत 7-8, त्या फक्त आपल्याला अशा जाडसर कुटून घ्यायच्या आहेत. इथेच मी मुसळीने आपल्या खलबत्त्यामधली मुसळी असते तर ह्याच्यावरतीच मी इथे कुटून घेतलेली आहे. बघा,
जाडसरच आपल्याला कुटायचे आहेत. हे जो जाड कांदा आहे थोडस त्याला मी असं थोडेसे 2 कट मारून घेतलेला आहे. पातेचा कांदा कापून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर पातेचा कांदा अवेलेबल नसेल वेळेवर तर तुम्ही हा कांदा जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता. आणि ही जी भाजी आहे तर ही पुलांमध्ये लावतातच, पण ऍक्च्युअली ही भाजी मातीमध्ये पण लावल्या जाते. कारण मी तो प्रयोग केलेला आहे. माझी नात झाल्यानंतर माझ्या लेकीला भाजी ही खायला सांगितलेली होती आणि सगळ्यांनाच सांगतात बाळ झाल्यानंतर ही भाजी खाणं आईला चांगली असते म्हणून. तर ती भाजी तिला रोजच लागत होती. तर रोजच्या रोज मग मला मार्केटला जाऊन आणणं ते शक्यही नव्हतं. आम्ही माती घेतली आणि त्यामध्ये मी ही मेथी लावली. तर ती अल्टरनेट छान मला काढायला जमायची पण. तर या पद्धतीने तुम्ही घरातल्या घरात पण ही भाजी उगवू शकता आणि खाऊ शकता. मेथी अगदी भिजत लावली आणि नंतर मातीमध्ये अलगद वरून टाकून दिली तरी पण ही भाजी छान होते बघा. तर आता परत आपल्याला एक हे करायचे की अजूनही छोटे छोटे असे बटाटा इथेच ठेवते, कारण आपल्याला लगेच फोडणी घालायची, पाण्यात टाकायची गरज नाही. बटाटा हे आपले भाज्या कापून झालेल्या फोडणी घालायची. पाणी पण आपलं संपूर्ण निथळून गेलेलं आहे चाळणीमध्ये भाजीतलं. फोडणीसाठी मी आता इथे कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. 2 टीस्पून आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. 1 टीस्पून इथे मी जिरे घातलेले. इथे आपल्याला लसूण घालायचंय. इथे आपल्याला लसूण आणि जिरे थोडस परतवून घेतलं आपण. आता इथे आपल्याला कांदा घालायचा आहे. पातेचा कांदा आपण नंतर घालणार आहे. 1 मिनिटभर आपण इथे हा कांदा परतवून घेऊ आधी. 1 मिनिट आपल्या इथे झालेला आहे कांद्याला. तर इथे आपल्याला आता बटाटा घालून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलरही बदलेल आणि बटाटाही आपल्या इथे मस्त इथे तेलामध्ये आणि कांद्यामध्ये शिजल्या जाईल. तर कांद्याला छान कलर येईपर्यंत आपण आता इथे परतवून घेणार आहे. हे आपला कांदा आणि बटाटा पण आपल्या इथे छान परतला गेलेला आहे. आता आपल्याला इथे पाथेचा कांदा घालून घ्यायचा आहे. पाथेचा कांदा लगेच आपल्या इथे तेलावरती परतल्या जातो. एका अर्ध्या मिनिटामध्ये आपला कांदा व्यवस्थित शिजला जातो तेलामध्ये. पाथेचा कांदा आपण मागून त्यासाठीच घालतो की तो जास्त शिजला जातो बाकीच्या कांद्यांपेक्षा, म्हणून आपण पाथेचा कांदा सगळ्यात मागून घातलेला आहे. पाथेचा कांदा पण आपल्या इथे व्यवस्थित परतून झालेला आहे. तर 2 चिमटे आपल्याला इथे घालायचा आहे हिंग आणि अर्धा टीस्पून आपण इथे हळद घातलेली आहे. तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता किंवा हिरवी मिरची पण वापरू शकता. तर मी इथे लाल मिरची पावडर वापरणार आहे. तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला हे मसाले आणि कांदा व्यवस्थित इथे परतून घ्यायचा आहे. इथे ओलं खोबरं आपल्याला 2 चमचे आपण आता घालणार आहे आणि बाकी हे नंतर आपण वापरणार आहे भाजीमध्ये. ओल्या खोबऱ्याची टेस्ट या मेथीच्या भाजीला खूप छान येते. आता आपली भाजी इथे आपल्याला घालायची. ही भाजी शिजायला वेळ लागत नाही, पटकन होते. इथे आपली सर्व भाजी आपण मस्त मिक्स करून घेतलेली आहे. बघा कढईभर भाजी दिसत होती. वाफ अगदी खालीवर आपण मिक्स केल्याबरोबर एकदम कमी झालेली आहे. तर इथे आपल्याला आता चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि 1 मिनिट फक्त आपल्याला इथे वाफ देऊन घ्यायचं आहे. तर हे बघा भाजी कमी झालेली आहे, त्याच्यामुळे मीठ व्यवस्थित बघून घालायचं आहे, कारण पालेभाजी आहे लगेच कमी होते. लावायची ठरवली की बाबा आपण ट्राय करू मातीमध्ये हे भाजी लावायची. तर मातीमध्ये जर ही भाजी लावणार असाल तर सर्वात आधी तर तुम्हाला मेथीचे दाणे भिजून आणि त्याला मोड आणून घेतले पाहिजे आणि त्यानंतर फक्त त्या मातीमध्ये थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे. साधारण ओली करायची आहे माती फक्त आणि नंतर असं वरून आपल्याला ते त्याच्यावरती त्या मोड आलेल्या बिया टाकायच्या आहे आणि त्याला जास्त पाणी जर तुम्ही घातलं तर मातीमध्ये ती सडली जाते. म्हणूनच ती पुलांमध्ये उगवल्या जाते, कारण हलके फुलके ते मोड लगेच त्या पुलांमधून बाहेर येतात. तर ती काळजी तुम्ही घरी घ्या. घरी जर तुम्ही ट्रे मध्ये ती भाजी लावणार असाल मातीमध्ये, ज्यांच्याकडे पुलन अवेलेबल नाहीये मातीमध्ये लावू शकता. पण पाण्याचं प्रमाण भरपूर कमी, फक्त शिपका पाण्याचा द्यायचा आहे. चिखल जर केलात पाण्याच्या पाण्यामध्ये त्या मातीमध्ये तर ती भाजी येणार नाही. इथे आपण भाजी मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलेली आहे. तर आता इथे आपल्याला 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे आणि गॅस आपला मिडियम आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे हे बघा.
इथे गॅस बंद केला मी आणि आता आपले जे राहिलेलं ओलं खोबरं थोडस तर ते आपल्याला आता इथे भाजीवरती घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. परत छान फ्लेवर त्या खोबऱ्याचं भाजीमध्ये उतरतो. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. चला, आजची आपली मेथीची भाजी बनवून झालेली आहे. भाजी नाजूक साजूक म्हटली मगाशी, कारण पटकन बनवावी लागते, जास्त वेळ ठेवला तरी सडून जाते, तर म्हणून मी नाजूक साजूक भाजी म्हटले. तर भाजी आपली तयार झालेली आहे. भाजी नाजूक जरी असली तरी त्यातले जे गुणधर्म आहेत तर ते आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहेत. तुमच्याकडे ही भाजी जर भेटत असेल तर नक्की करून बघा. आणि जर तुमच्याकडे ही भाजी भेटत नसेल, विकायला येत नसेल मार्केटमध्ये, तर मेथी दाणे सगळीकडे अवेलेबल असतात दुकानामध्ये. तर तुम्ही घेऊन आणि मोड आणून घरच्या घरी ट्रे मध्ये माती घेऊन आणि भाजी उगवू शकता. कशी उगवायची आहे, पाणी किती टाकायचं आहे, तर हे आपलं रेसिपी बनवताना मी सांगितलेलं आहे. तर नक्की करून बघा भाजी. आणि आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत तसंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.